देवता दोषी आहे का? राजे, मी एक राज करताय, युद्ध नियम नीती धर्म मनाई करतोय। माझ्या पितृदेवतेला युद्धात मरणाला हे जरी सत्य असलं तरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या राज्य विस्तारासाठी ज्या तुमच्या पितृदेवतेने माझ्या राज्यावर आक्रमण केलं एक किंमत योग्य करते राजा कीर्तिध्वज कालाय तस्मै नमः। काळाप्रमाणे माणसं बदलली जातात। माझी पितृदेवता निवर्तल्यानंतर या गोष्टीला बरीच वर्ष निघून गेली। यापूर्वी हा प्रश्न तुम्ही आमच्या समोर कधी प्रतिपादित केला नाही। मग आजच्या लग्न प्रसंगी या शुभप्रसंगी हा प्रकार का? त्यालाही कारण आहे ज्या तुमच्या पितृदेवतेने माझ्या पित्याचा शेवट केलं। हा प्रश्न मी जर का तुमच्या राज्यात येऊन विचारला असता तर पुनश्च वादंग निर्माण झाले असते, संघर्षाला सुरुवात झाली असती, होणारी जीवितहानी मला टाळायची होती। हे युद्ध आणि आवाज मला वाढवायचा होता आणि म्हणूनच आजपर्यंत मी शांत बसलो। पण तिथं नात्याचा प्रश्न उद्भवतोय त्या ठिकाणी माझा नकार आहे। मग राजा कीर्तिध्वज ते वैरत्व तुम्हाला विसरायचं असेल, हे भांडण तुम्हाला मिटवायचं असेल तर हा शुभप्रसंग त्या गोष्टीला योग्य नाही का? मग मी तुम्हाला सांगतोय घडलेला मागील गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये आणि जर का हा वाद पुनश्च होऊ नये जर का तुम्हाला वाटत असेल तर माझ्या भगिनीचा विचार सोडा, चला तुमच्या संसारी। मग राजा त्याच निश्चयाच्या वडिला मी आपल्याला सांगतोय तो प्रसंग पुन्हा येऊ नये असं मला देखील वाटतंय। म्हणूनच जर का हिताने माझा तुम्ही लग्न केलात तर भविष्यात तुमच्या राज्याला किंबहुना तुम्हाला माझ्या जवळून कोणताही उपद्रव होणार नाही हा शब्द आहे माझा। मला माझ्या जीवनात माता पित्या वंदनीय आहे आणि ज्या राजकर्त्यानं माझ्या मातृपितृ देवतेचा शेवट केला त्याच्याशी मला पावलेपर्यंत बापाचा एवढा स्वाभिमान जर का तुम्हाला होता तर याच्या पूर्वी आमच्यावर स्वारी करून बापाच्या मनाचा मूळ आमच्यावर घ्यायला हवा। ज्या गोष्टीचा मत्सर आणि ज्या गोष्टीचा द्वेष मी करतोय, तुमच्या बापानं आक्रमण करून जे आमच्या राज्यात घडविलं त्याची पुनरावृत्ती करून तुमच्या बापाच्या पंक्तीला मला बसायचं नव्हतं। मग हे बोलण्यापेक्षा तुम्ही असं सांगा की हे लग्न केवळ तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या स्वाभिमानासाठी पण माझ्या निश्चयाचे निर्माणीचे शब्द आहे का? हिनं मला वचन दिलंय माझ्या मनी नसताना सुद्धा तिच्या प्रेमाचा स्वीकार मी केलाय। वचनानं वचनबद्ध झालं अर्थात तिचा हात माझ्या हाती घेताय की मी पुढची पावलं उचलू। तुमच्या जीवनात तुम्ही वाटेल ती पावलं उचला, मी माझ्या शब्दावर ठाम आहे। जो मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे। आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत सामर्थ्याच्या बोधानं समजावलं, तुमचा सन्मान केला कारण माझ्या भगिनीचं संरक्षण तुम्ही केलं करू। पण जर का हट्टाला पेटून हिच्या प्राप्तीस जर का माझ्या समोर राहिला घालवावं लागेल। सहज करते सामोपचार मी तुम्हाला करत होतो कारण याच्या पूर्वी जो प्रसंग घडला तो पुन्हा घडू नये याच्यासाठी हिचा हात माझ्या हाती द्या। जर का बेच नसाल तर माझ्या मुखात शब्द ऐका, अरे हात तशी माती तेरावं तसं उगवतं, बाप तसा बेटा तुझा बाप हट्टी म्हणून तो मेला, आता तू हट्टी आहे आणि तू माझ्या हातून मारला जाणार आहे। आता मला एक कळलं काय ते? कारण स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या राजकर्त्यानं स्वतःचा राज्य विस्तार करण्यासाठी नाहक दुसऱ्यावर आक्रमण केलं त्याच्या पोटी जन्मात आलेला पोर असंच बोलला। अरे हा स्वार्थ नव्हे, हा स्वार्थ नव्हे, राज्याचा विस्तार करणं हे राजकर्त्याचं कर्तव्य आहे। तुझ्यात हिंमत नाही, तुझे हात तुझ्या वागण्याने भरलेले म्हणून आमच्यावर आक्रमण करू शकलो। दुसरी गोष्ट तुला काय वाटतंय मी माझ्या मतात परिवर्तन करणार? त्याच बापाचा पोर मी आहे, हिला तुझ्या नेत्रादेखत घेऊन जाणार आणि तुझ्याने काय होईल ते माझं करून घेण्यासाठी समज करा। राज्य विस्तार करणं धर्म झाला, राज्य विस्तार करणं
झाला, स्वार्थ झाला. आपण जगावली दुसऱ्याला जगवावा धर्म झाला. आता धर्म काय आणि स्वार्थ काय तो तुझ्या बापाला कळला नाही. अरे तुझ्या बापाचे पराक्रम माझ्या बापासमोर कमी ठरले. तो मेला म्हणून त्याला तू अधर्म समजतोय. जर का तुझा बाप किंवा माझा बाप तुझ्या बापाच्या हातून गेला असता जर का माझ्या बापाच्या हातून तुझा बाप मेला असता तर तू सुद्धा माझ्यावर असाच भांडणार होता. काय शांत बसणार भांडू अरे प्रत्येक बापाला प्रत्येक पुत्राला बापाचा स्वाभिमान असायला हवा. तो तुला नाही आहे आणि तो जागृत मी करतोय. मला माझ्या बापाचा स्वाभिमान आहे म्हणून हे स्थळ मी नाकारतोय एवढं लक्षात ठेव. अरे एकानं गाय मारली म्हणून आपण वाचलो बरणे. तुला हे वैरत्व मिटवायचं होतं ना या टाकून. मग हे लग्न व्हायला द्यायला आता मला वैरत्व मिटवायचं नाही आहे ते पेटवायचं आहे. आणि ते पेटवीत असताना राजा कीर्तिभोज ते पेटवीत असताना तू पेटला जाऊ नको याचा विचार कर. मी पेटवीत असताना असा पेटवतो समोरचा जळून खाक होतो एवढं लक्षात ठेव. प्रत्येक जण प्रमाण कशाला तू पेटवितोय आणि मी कोणत्या कडेला जातोय हे मला पाहिजे. कोणती प्रतिवादी नात्याला जर का माझ्या समोर मारायला असतील तर तुझ्या जीवनाचा शेवट करू स्वतःचं मुलं करेल. अरे कोणत्या कडेला माझा मला माझ्या पदरी वाटतोय ठेवला प्रत्येक जणांना वाऱ्यावर वर करून वादळ निर्माण करण्यात कामी नव्हे. जेवढा वक्तव्याचा भोगता तेवढा मूर्तिमंत शास्त्रा तुझ्या समोर आहे. मग कोणत्या कडेला कृती मला पटवून देतो हे मला प्रत्येक क्षणामध्ये सत्य ठेव. आयुष्य मोजावया बळीसला कामारी. आयुष्य मोजावया बळीसला कामारी. का संदर्भ सांगलास? कारण आहे जे दुःख तुला आहे तेच दुःख माझ्या होणाऱ्या पत्नीला मला व्हायला द्यायचं नाहीये. याचा अर्थ काय माहितीये का? तुझा बाप माझ्या बापाच्या हातून मारला गेला